तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी राज्य सरकारकडे आत्तापर्यंत चार समित्यांचे अहवाल हे सादर झालेले आहेत। यापूर्वीच 3 समित्यांचे अहवाल हे राज्य सरकारकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर झालेले आहेत। आज जो चौथा अहवाल होता अर्थात महत्त्वाचा अहवाल होता तो ससून रुग्णालयाचा तो देखील आता राज्य सरकार आणि पुणे पोलिसांकडे सादर झालेला आहे। मात्र कारवाई जी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन असू दे किंवा डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती जी कारवाईची अपेक्षा आहे किंवा भिसे कुटुंबे सातत्याने जी मागणी करतायत ती कारवाई मात्र अद्यापर्यंत कुणावरतीही होताना दिसत नाहीये। त्यामुळे भिसे कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणं आहे, मधल्या काळात त्यांनी 4 ते 5 मागण्या या प्रशासनासमोर ठेवल्या होत्या। आता आपल्या सोबत तनिषा भिसे यांचे कुटुंबीय सदस्य सर्व आपल्या सोबत आहेत। त्यांची नेमकी काय भूमिका आहे आता या 4 अहवालानंतर ते आपण जाणून घेऊयात। सर काय तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? यापूर्वी 3 अहवाल सादर झालेत, आज चौथा अहवाल देखील सादर झालेला आहे, कारवाई मात्र अद्यापर्यंत झालेली नाहीये। नक्कीच आमचा आपल्या प्रशासनावरती आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ह्यांच्यावरती आपला पूर्णपणे आमचा विश्वास आहे। ते न्याय हा योग्यच देणार आहेत। आमच्यासोबत आमचे अमित गोरके सर आहेत, रुपाली ताई आहेत आणि देवेंद्र फडणवीस सर पण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने न्याय मिळवून देणारच आहेत। त्यासाठी आम्ही सहमत आहोत आणि पोलीस प्रशासनही आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करत आहे। तर नक्कीच आम्हाला ह्यामध्ये न्याय मिळेल। काय अहवाल जे आलेले आहेत, रुपाली चाकणकर यांनी देखील अहवाल वाचून दाखवलेले आहेत। यामध्ये सुश्रुत घैसास असू दे किंवा एकूण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे या सगळ्या अहवालातून। मात्र तुम्ही या सगळ्या अहवालात संदर्भात काही माहिती घेतली का? तुमच्यापर्यंत काही माहिती आलेली आहे का? अजूनही आता जे आलेत अहवाल त्याची माहिती भेटलेली नाही आणि त्याच्या रिगार्डिंग अमित सर बोलत आहेत, त्या सगळ्या अहवालाबद्दल बोलत आहेत आणि आम्हाला सगळ्या प्रशासनाने सांगितलं की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ। देवेंद्रजी असतील, अमित सर असेल किंवा रुपाली ताई असेल, ह्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ। तर आम्हाला पूर्ण प्रशासनावर विश्वास आहे की ते या बाबतीमध्ये आम्हाला न्याय मिळवून देतील आणि आमच्या घरात एक ती तनिषा गेली ना अशी कोणाच्याही घरात जाऊ नये म्हणून हे मनापासून त्या गोष्टी येतात की आमच्या घरावरती जी गोष्ट झाली ना ती कोणाच्याच घरावरती जाऊ नये। 1-2 मुलींची आई गेली आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या त्या कुणाबद्दल होणे म्हणून हे आमचं चाललेलं आहे। गेलेली आमची वहिनी परत येणार नाही पण कुणाच्या घरातून दुसरी तनिषा होणे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात आमच्या। पण आता या 2 चिमुकल्यांची तब्येत नेमकी कशी आहे? कारण तुम्ही या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेतायत, त्यांची काळजी घेतायत, तब्येत आता कशी आहे दोघांची? NICU मध्येच आहेत, अजून बाळ NICU मध्येच आहे आणि प्रोग्रेस होतीये, त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होतीये आणि अमित सर आहेत ते सुद्धा फॉलोअप घेत आहेत। रुपाली ताई असतील त्यांचंही खूप छान प्रकारे सहकार्य आहे आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी तर म्हणजे अगदीच ह्याबाबत त्यांनी ठोस कारवाई करणार याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्हाला त्याच्यावरती विश्वास आहे। आणि तरीही बाळ अजून NICU मध्येच आहेत तर आम्हाला तेही एक गोष्टीचं टेन्शन आहे। पण मग तुम्हाला वाटतं की काय तुम्ही ज्या 5 मागण्या मधल्या याच्यात केला होता की त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द व्हावा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, वाटतं की या सगळ्या जी काही मागण्या आहेत त्या मान्य होतील किंवा त्या पद्धतीची कारवाई होईल? आमचा ना प्रशासनावर विश्वास आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ आणि ह्याच्या बाबत अमित सर, रुपाली ताई हे सगळेजण फॉलोअप घेतात तर आणि ते तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी त्या सांगतील तुम्हाला। काही दिवसांपूर्वीच तुम्ही अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिलेली आहे, कारण जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून जे काही खाजगी बाबी समोर आणल्या गेल्या होत्या ते कायद्याने खरं तर ते योग्य नाही आहे, चुकीच्या आहेत। या संदर्भात देखील कारवाई अद्यापर्यंत पुणे पोलिसांकडून होताना दिसत नाही। आम्ही त्याच्याबाबत लेखी तक्रार आम्ही दिलेली आहे आणि नक्कीच त्याच्यावरती कारवाई ही होणारच आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी ही आमच्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि ते नक्कीच ते लवकर ही कारवाई करतील असा आम्हाला विश्वास आहे। आज जी काही नवीन माहिती आलेली आहे त्यानुसार की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव पुढे आलेलं आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांनी संरक्षण दिलेलं आहे। एक पोलीस तैनात केलेला आहे त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून किंवा ते पलायन करू नये म्हणून अशी खबरदारी म्हणून अशा पद्धतीचं संरक्षण देखील देण्यात आलेलं आहे। काय तुम्हाला वाटतं सगळ्याच्या याबद्दल काय मला माहिती नव्हतं, तर तुमच्याकडनं त्या गोष्टी कळतात। मे बी आम्ही म्हणलो होतो ना की ते पळून जाऊ शकतात, त्या सगळ्या बाबतीत त्या गोष्टी घडत असेल त्याचं काही आम्हाला कल्पना नाही आहे अजून
आणि सध्या आमची ती मानसिक स्थिती पण नाही. आमच्या 2 मुलींवरच सगळ्यात जास्त फोकस आहे, कारण की त्या अजून NICUमध्येच आहे. तर मग या सगळ्या याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये काही गोष्टींवरनं ट्रोल देखील केले जाते. ज्या पद्धतीने सुशांत भिसे हे एका आमदारांचे स्वीय सहाय्यक होते, मग त्यांचा पगार इथं चर्चेला जातो सोशल मीडियावरती, त्यांचं म्हणजे राशन कार्ड काय, या सगळे मुद्दे देखील पुढे येत आहेत. ऑलरेडी ह्याबद्दल अमित सरांनी स्वतः त्यांनी त्याच्याबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे की सुशांत भिसे यांचं त्यांची जी इन्कमचे आहे, त्यांचं एक रेशन कार्ड जे आहे ते केसरी आहे आणि त्यांचा इन्कम आहे 3.5 लाखापेक्षा कमी आहे वार्षिक उत्पन्न. हे ऑलरेडी अमित सरांनी हे स्वतः सांगितलेलं आहे, त्यांना माहिती आहे. आणि आम्ही सामान्य घरातली माणसं आहे, आम्हाला हे ह्या गोष्टीमध्ये जे झालेली धावपळ हे त्रास आहे, तुम्ही सगळेजण बघतोय आपण. आमचा हा लढा आमच्यावर ही वेळ आली कोणावर येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही लढतोय आणि नक्कीच हे प्रशासन आम्हाला ह्याच्यावरती न्याय मिळवून देणार आहे. बरं, काय नाही, आम्ही सामान्य घरातली माणसं आहोत, त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, बाकी कुठल्याच ह्याने चाललेला नाही आहेत. तुम्ही काय आता सगळ्या सध्या मागणी करतात, तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्ही काय बोलणार आहे? तुम्हाला काय मागणी आता तुम्ही प्रेस नोटच्या माध्यमातून तर मागण्या या ठेवलेल्या आहेत, पण काय नेमके तुम्हाला ते परत तुम्हाला सरकार, पोलीस प्रशासन, राज्य सरकारकडे नेमकं तुमच्या काय मागण्या ठेवायच्या? आमचं जसं त्यांनी जे आमच्याबद्दलचे जे वाईट पद्धतीने आमचं ते हे केलेलं आहे सोशल मीडियावरती, ते आम्ही आमच्या चुकीच्या बातम्या त्यांनी पसरवल्या आहेत आणि आमचं ते जे प्रशासनातले काही लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी हेच आमची मागणी आहे. आणि त्याच्यावरती नक्कीच त्याच्यावरती वगैरे बोलतात त्या सगळ्या बाबतीमध्ये. असं कुठं वाटतंय की तुम्हाला की रुग्णालय प्रशासनाला पाठीशी घातले जाते किंवा त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे? आज जवळपास 14 ते 15 दिवस उलटलेत, मात्र कारवाई कुठेही होताना दिसत नाही आहे. त्यामुळे कुठे अशी शंका येते की या रुग्णालय प्रशासनाला पाठीशी घालण्याचा देखील प्रयत्न होतोय. आम्हाला देवेंद्रजींनी पूर्ण विश्वास दिलेला आहे की तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ सगळ्या बाबतीमध्ये, आणि रुपालीताई आणि अमित सरांनीही सगळा विश्वास दिलेला आहे की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तर याबद्दल नाही काय बोलायचं. नक्कीच हा न्याय आम्हाला हे पोलीस प्रशासन असो सगळ्या समितींनी आमचा सगळा मुद्दा ऐकून घेतलेला आहे आणि जी काही सत्य घटना आहे ते आम्ही सगळं मांडलेले आहे आणि आमचा सत्याचा विजय, आम्ही सत्याची बाजू आहे, आमचा सत्याचा विजय आमचा नक्कीच होणार आहे. आणि आम्हाला 100% आपल्या प्रशासनावरती विश्वास आहे आणि आमच्यावर जी वेळ आली कोणावर येऊ नये ह्यासाठी आमचा मोठा लढा चालू आहे. हा आणि आम्हाला त्या दिवसाचं बोलायचं की त्या दिवसामध्ये काय केलं, तुम्ही शेविंग केली, तुम्ही ड्रेस घातला, तुम्ही काय खायला सांगू नका सांगितलं, आणि मग पैसे जोपर्यंत 10 लाख रुपये भरत नव्हते तोपर्यंत समोरच्या OPD मध्ये हे केलं. मग तुम्ही ऑपरेशनची कशी तयारी केली ना त्या सगळ्यामध्ये, तुम्ही ड्रेस घालायला दिला. एक आईची मानसिकता काय झालेली असेल, महाराष्ट्रामध्ये किती साऱ्या आया असेल की त्यांना माहिती आहे की बाबा आत्ता आपलं बाळ हातात येणार आहे, आत्ता काहीतरी गोष्टी सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्या आईला किती काय वाटलं असेल की बाबा पैशाअभावी हे मला समोर झोपत होते, पैसे आम्ही जोपर्यंत त्या गोष्टी नव्हत्या तोपर्यंत मला ड्रेस घातला, मला काही खायला खाऊ नका म्हणून सांगितलं, शेविंग वगैरे पण करून घेतली. म्हणजे त्या आईची मानसिकता कशी झाली असेल, प्रत्येक आईला हे माहिती असणार आहे की आत्ता माझं बाळ हातात येईल, आत्ता ह्या सगळ्या गोष्टी होतील. एक ती मानसिकता किती खच्चीकरण झालं असणार त्या बाबतीमध्ये. आणि जोपर्यंत पैसे भरत तोपर्यंत सांगितलं समोरच्या OPD मध्ये झोपा, आणि ह्या सगळ्या तिच्यासमोर झालेल्या गोष्टी आहेत. तुम्ही त्या दिवसाचं बोला ना, त्या दिवसाचं काढा आम्हाला. नाही, पण मग तुम्ही आता हा मुद्दा खरं तर पहिल्या दिवसापासून तुम्ही मांडतात की ऑपरेशनची तयारी करण्यात आली होती, तसं पेशंटला सांगितलं गेलं होतं, मात्र हाच मुद्दा हॉस्पिटलकडनं खोडून काढला जातोय की तशी कुठलीही ऑपरेशनची तयारी ही झाली नव्हती. किंवा ऍक्च्युली तुम्ही ना CCTV फुटेजमध्ये बघाल ना, तर आम्ही किती वाजता आलोय, पहिल्या दिवसापासून आम्ही तेच म्हणते की आम्ही किती वाजता आलोय, आणि आउटचं पण टायमिंग CCTV मध्ये दिसत असेल. तुम्ही वाटलं असतं तुम्ही CCTVची मागणी करू शकता, आम्ही पण केलेली आहे. CCTV मध्ये दिसत आहे की आम्ही ड्रेस घातला हॉस्पिटलचा, आम्हाला समोरच्या OPD मध्ये झोपवलं, शेविंगही करायला सांगितलं, म्हणजे तिथल्या मावशीने शेविंग केलं, काही खाऊ नका वगैरे गोष्टी सांगितल्या. या सगळ्या गोष्टी तिथं झालेल्या आहेत. ब्लिडिंग होते म्हणून मी डॉक्टरांनाही म्हणले होते की बाबा ब्लिडिंग होते, काहीतरी ट्रीटमेंट चालू करा. त्यांनी सांगितलं तुमच्याकडची एखादी टॅबलेट घ्या, मग आमच्याकडची आम्ही टॅबलेट, आम्ही डे 1 पासून आम्ही ह्याच गोष्टीवरती ठामे की तुम्ही का नाही केलं त्या ह्याच्यामध्ये. एक आईची मानसिक स्थिती काय झाली असेल ना की बाबा आत्ता माझ्या बाळांना जन्म देईल, आत्ता सगळ्या गोष्टी नीट होतील, आणि पैशाअभावी तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करता, आणि 20 लाख रुपये एका पेशंट समोर सांगणे म्हणजे तिची काय मानसिकता होत असेल ना. आणि जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तुम्ही तिला OPD मध्ये झोपायला लावताय, तुम्ही तिला ड्रेस घातलाय, तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यात, आणि पैशाअभावी तुम्ही तिला OPD मध्ये झोपायला लावता, म्हणजे तिची काय मानसिकता झाली असेल.
काही जण म्हणतात की त्यांच्यावरती काहीच उपचार केले नाही. आमच्याकडे रिसीट आहे. आम्ही तिथं पैसे तुम्ही का भरून घेतले आमच्याकडे तिथं त्या टायमिंगला 28 मार्चला आम्ही तिथं सकाळी 10:33 आणि आम्ही तिथं आमच्याकडे receipt 300 रुपये ऍडमिट करून घेतल्याची नाही. त्याच्या तिथं प्रोसिजरसाठी आमच्याकडनं 300 रुपये भरून घेतले रिसीट आहे. तुम्ही पैसे भरून घेतले रिसीट आमच्याकडे आहे. तर हे सगळं CCTV असताना मध्ये तुम्हाला ड्रेसही घातलेला दिसेल, सगळ्या गोष्टी जर गोष्टी तुम्हाला दिसतात. सीसीटीव्ही मध्ये दिसत असेल. आणि असंही नाही की आम्ही त्यांना इन्फॉर्म न करता गेलेलो ना, आम्ही त्यांना इन्फॉर्म करून 7 ते 8 मध्ये आम्ही त्यांना कॉल करून आम्ही त्या सगळ्या गोष्टी केलेल्या. आम्ही त्यांना पूर्वकल्पना दिलेल्या. हाच मुद्दा होतो की निष्काळजीपणा कुठे येतो. जर आम्ही ट्रीटमेंट जर केली असती, सुरुवात केली असती तर निष्काळजीपणा आमच्याकडनं झाला असता. पण आम्ही ट्रीटमेंट सुरू केली, उपचार ते गाऊन घालायला दिला, शेविंग केलं, काही खाऊ नका सांगितलं. ही ट्रीटमेंट नाही का? म्हणजे ह्याला हा ट्रीटमेंटचा पार्ट नाही का? करा की तुमच्या ट्रीटमेंटचा पार्ट काय आहे. तुम्ही स्वतः म्हणता पेशंट क्रिटिकल होतं, तुमची प्रायोरिटी काय असते. डॉक्टर शपथ घेताना काय घेतं की मला सगळ्या गोष्टीनंतर मला आधी माझा पेशंट महत्वाचा. मग तुमची प्रायोरिटी नाही, तुम्ही स्वतः म्हणता पेशंट एवढा क्रिटिकल आहे ना, मग तुम्हाला प्रायोरिटी बेसिस पेशंटला सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं होतं. मग तुम्ही ड्रेस का घालायला दिला, तुम्ही शेविंग का करायला सांगितलं, तुम्ही खाऊ नका असं का सांगितलं ना पेशंटला. आणि आम्ही स्वतः त्यांना सगळ्या गोष्टी सांगून 7-8 मध्ये आम्ही त्यांना कॉल करून गेलेलो. आणि असं पण नाही की एका महिन्याआधी आम्ही त्यांच्याकडे गेलेलो, आमच्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत. 15 तारखेला आम्ही गेलेलो, आम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या, तेव्हा त्या त्यांना पटलेल्या सगळ्या गोष्टी. तेव्हा त्यांनी आम्हाला रिटर्न यायला पण सांगितलेलं, 2 एप्रिलला यायला सांगितलेलं. आणि आम्ही सकाळी फोन करून गेलेलो. म्हणजे तुम्ही किती गोष्टी हे करायला आणि आम्हाला त्या दिवसाचं बोला. त्या दिवसामध्ये तुम्ही का ट्रीटमेंट केली नाही, तुम्ही का त्या गोष्टी केल्या नाहीत. पेशंटला ड्रेस घालून, पेशंटला शेविंग करून, त्या एका आईची मानसिकता काय झाली असेल ना, बाबा आत्ता माझे सगळं प्रिपरेशन झालेले सगळ्या करणार आणि शेवटी जाताना ती तिचा ड्रेस घालून जाते, आम्ही व्हीलचेअरवरती घेऊन जाते, सगळं सीसीटीव्ही मध्ये दिसत असेल. हॉस्पिटलकडनं कुठेतरी खोटा दावा केला जातो, चुकीची माहिती पुढे केली जाते. 100% हॉस्पिटल प्रशासन खोटं बोलतंय. सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघा की आम्हाला ड्रेस घातलेला आहे, आम्ही ओपीडी मध्ये झोपलेलो आहे आणि ओपीडी मधनं कोणी आम्हाला काही ट्रीटमेंट करत नाही म्हणून आम्ही स्वतःचं गाऊन घालून बाहेर पडतोय, स्वतः व्हीलचेअर घेऊन खाली जातोय. सगळं तुम्ही सीसीटीव्ही मागितलं, सगळ्या सीसीटीव्ही मध्ये ना पूर्ण त्या सगळ्या गोष्टी होतील. एका आईला किती वाईट वाटलं असेल की बाबा आता मला ड्रेस घालायला आणि स्वतः जाऊन ती बदलून येते ड्रेस. म्हणजे आम्ही स्वतः त्या गोष्टी करून यांनी व्हीलचेअरवरती बसताना किती तिची मानसिकता हे झाली असेल की बाबा आत्ता हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काय वाटतं की बाबा निशंक श्वास सोडतो आपण, या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होतील, म्हणजे आता ट्रीटमेंट चालू होईल, सगळ्या गोष्टी होईल. आणि तुम्ही पैशाअभावी असं करताय आणि तुम्ही 20 लाख रुपयाची पेशंट समोर कशी मागणी करू शकता ना. दुसरं की आज IMA जी संघटना आहे त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते देखील त्या हॉस्पिटलची पाठराखण करताना पाहायला मिळाले. त्यांचं म्हणणं आहे की पेशंटला या संदर्भातली कल्पना दिली गेली होती की अशा पद्धतीने कृत्रिम गर्भधारणा करणं चुकीचं आहे, तरीसुद्धा अट्टहास केला गेला. अशा पद्धतीने आम्ही पहिल्यापासून आमची सगळी भूमिका मांडलेली आहे, सगळे एक्सप्लेनेशन आम्ही सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये अमित सरांनी स्वतः सकाळी त्याच्याबद्दल त्यांनी अमित सरांनी स्वतः त्याच्याबद्दल त्यांचं मत मांडलेलं आहे. ह्या गोष्टी खऱ्या आहेत की आम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये अमित सरांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आमच्या पेशंटला कधी कुठला हे नव्हतं, त्रास नव्हतं, हे आम्ही सगळं स्वतः सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये अमित सरांनी स्वतः ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आम्हाला त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाहीये, काय जी मागणी असेल ना सरांनी केलेली आहे. मी शेवटचा आता प्रश्न घेतो की काय तुम्हाला नेमकी आता काय अपेक्षा आहे की काय कारवाई काय होणं अपेक्षित आहे. कारण की आज 14-15 दिवस आलेत, प्रत्येक कमिटीचा जो अहवाल होता तो देखील आता सादर झालेला आहे. काय वाटतं, काय अपेक्षा आहे की कारवाई होऊ शकते या सगळ्या काही दिवसांमध्ये? नक्कीच त्यांच्यावर कारवाई ही होणार आहे आणि झालीच पाहिजे. त्याच्यामध्ये जेवढे लोक त्याच्यामध्ये दोषी आहेत त्या सर्वांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. आणि एका दिवसापासून आमची जी आहे ना तीच भूमिका आहे. काय नेमकी तुमची भूमिका, काय कारवाई व्हायला आमच्याकडे ना जेवढी सत्य आहेत ना, आम्ही एका डे 1 पासून आम्ही आमची सगळी सत्य समोर मांडते आणि आम्हाला राजीनामा नकोच आहे. डॉक्टरचं त्या लायसन रद्द झालंच पाहिजे. आणि एका डे 1 पासून आमच्याकडे जी सत्य आहेत ना ते आतापर्यंत आणि आमच्याकडे सगळ्या गोष्टीचे प्रूफ आहेत, त्यांच्याकडनं एकही प्रूफ बाहेर आलेला नाही किंवा त्यांच्याकडे कुठले प्रूफ नाही. तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठामत आणि आम्हाला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. देवेंद्रजी, अमित सर आणि रुपालीताई यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. नाही, फक्त एवढीच विनंती आहे की याबाबत कठोर कारवाई करून देवेंद्रजी, रुपालीताई आणि अमित सरांनी ना लवकरात लवकर कठोर कारवाई करून त्याच्यावरती निर्णय द्यावा. काय बोलायचं तुम्हाला शेवटचं? पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत करते. नक्कीच त्याच्यावरती कडक कारवाई करून त्यांना कठोर ती शिक्षा ती देणार आहेत तिथं.
फक्त आमच्यासोबत झालं, ह्याच्या पुढे कुठलीही तनिषा कुठल्याही घरात होऊ नये हा एक सामान्याचा लढा आहे. आणि हा एक प्रत्येक भारतातल्या प्रत्येक महाराष्ट्रामधल्या एका स्त्रीला समजत असेल की बाबा एक आई पण किती मोठं असं जगणार. आमच्या घरामध्ये जशी वेळ आली, तनिषा जशी झाली तशी कुणाच्याही घरामध्ये त्या तयारीने ती गेली होती की आता माझं बाळ माझ्या हातात येणार आहे. ती हॉस्पिटलमध्ये त्या विश्वासाने गेली होती. काय मिळालं हो सर तिला? तिनं अशी कल्पना तरी केली होती की ह्या हॉस्पिटलमध्ये मला अशी वागणूक मिळेल. आणि अतिशय नावाजलेलं हॉस्पिटल, आमचा विश्वास होता म्हणून आम्ही गेलो होतो. काय दिलं आम्हाला त्या हॉस्पिटलने? ना आमची बाळं आज आमच्या हातात आहेत, ना आज तनिषा आमच्यात आहे. आमची बाळं दोन्ही NICU ला आहेत. ते पण NICU म्हणजे ICU झालं राहते. आणि अगदी अमित सरांमुळे ते सगळ्या गोष्टी आम्हाला शक्य झालेल्या आहेत. आमच्यावर जो प्रसंग आलाय, असे कित्येक जणांना असे अनुभव आलेले आहेत. प्रत्येक जण वेळोवेळी याच्यामध्ये माध्यमां थ्रू कमेंट करून ते प्रत्येकाचे अनुभव शेअर करत आहेत. नक्कीच ह्याच्यावरती आमच्यावर जी वेळ आली कोणावर येऊ नये ह्यासाठी आम्ही आज इथे लढतोय. फक्त आम्हाला आता आमची 2 बाळं खूप महत्वाची आहेत. सध्या आम्ही हे करतोय. आमच्या घरात अशी परिस्थिती झाली जाते की आमचं एक व्यक्ती नाही आणि आम्हाला सगळ्या गोष्टी फोकस आमच्या दोन्ही बाळांवर करायचं. मानसिकता नाहीये सध्या. बाळांच्या बाबतीत देखील असं होतं की त्या सगळ्या त्यांचा या पुढच्या काळातला जो खर्च आहे किंवा त्यांचं जे काही संगोपन आहे ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून घ्यावं अशी सुद्धा मागणी. असं आमचं कुठलीही मागणी नाही. आम्हाला अशी कुठलीही त्यांच्याकडनं आम्हाला कुठलीही मदत नव्हती. त्यांनी आम्हाला फक्त त्यांच्याविषयी कडक कारवाई होणं, त्यांच्यावरती कडक काय असेल ती कायदेशीर गुन्हा त्यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे. आणि आम्हाला देवेंद्र फडणवीस सरांनी आम्हाला आमच्या बाळांची काळजी ते घेतात, त्याबद्दल आम्ही त्यांना हे करतो. आम्हाला पोलीस आम्हाला ते चांगल्या पद्धतीने हेल्प करतात. आम्ही तर स्वतः आम्हाला त्याच्याबद्दल बाळांची खूप पूर्णपणे काळजी घेतात. त्यासाठी आम्ही त्यांच्या आभार आहेत. मग आम्ही त्यांना थँक्यू म्हणतो. तर आपण ऐकलं या सगळ्या तनिषा भिसे यांची कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांचा आक्रोश आहे, या सगळ्या याच्यातला संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण जवळपास 14 ते 15 दिवस घटनेला उलटून देखील प्रशासनाकडून अद्यापर्यंत कारवाई होताना दिसत नाही. मात्र एक विश्वास देखील ते या ठिकाणी व्यक्त करतायत की निश्चित प्रशासनाकडून, राज्य सरकारकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावरती, डॉक्टरांवरती कारवाई होईल. आणि या सगळ्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी एक मागणी देखील केली, कडक कारवाई प्रशासनावरती व्हावी, गुन्हे दाखल व्हावेत आणि जो वैद्यकीय परवाना आहे तो देखील रद्द करण्यात यावा, अशी देखील मागणी या सर्व कुटुंबियांकडून होताना दिसते. 4ही अहवाल सादर झालेले आहेत, त्यामुळे आता कारवाईची अपेक्षा आहे. त्यामुळे या सगळ्या भिसे कुटुंबियांची मागणी नेमकी कधी पूर्ण होणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.